आज जागतिक महिला दिन आहे, त्यामुळे पूर्ण CSMT मेट्रो स्टेशन परिसर सध्या सजावट करण्यात येत आहे। आपण सध्या दृश्यामध्ये पाहतो की या ठिकाणी रांगोळी देखील काढण्यात येत आहे। खरं तर श्री जागतिक महिला दिन अशा आशयाचे या ठिकाणी सध्या रांगोळी देखील काढण्यात येत आहे। आपल्यासोबत मेट्रो या स्टेशनमध्ये जे काम करतात त्या महिला देखील आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर मॅडम, तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। खरं तर आज महिला दिवस आहे आणि त्यानिमित्त आपण रांगोळी देखील काढताय, त्याबाबत काय सांगा? आज जागतिक महिला दिन आहे, त्या सगळ्यात प्रथम सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा। आणि आज CSMT स्टेशनवरती तिकीट काउंटरला म्हणजे MSF असू दे, हाऊसकीपिंग असू दे आणि आमचं स्टाफ पूर्ण सगळ्या आज फक्त महिलाच आहे स्टेशनवरती। तर त्याच्यातून असंच दाखवायचं की कुठेही महिला आज मागे पडत नाही। इवन मुलं जरी नाही आहे स्टेशनला तरीसुद्धा आज महिला तिकीटिंग करतायत, सगळं काम करतायत। जे हाऊसकीपिंगची मेन सामान आहेत, जे मशीन वगैरे चालवणं, ते सुद्धा आज महिलाच करतायत। असं कुठेही राहिलं नाही आहे की आज जेंट्स नाहीत त्यामुळे महिला मागे पडलेत। तर त्यांना धरूनच आज आम्ही सगळं पूर्ण जे आहे स्टेशन फक्त महिलांनीच डिसाईड केलं की सजवायचं आणि रांगोळ्या वगैरे आम्ही त्याच्यातून काढलेल्या आहेत। आणि जेवढं होईल तेवढं आज फक्त स्वतःला सेलिब्रेट करायचे आणि स्वतःला सिद्धसुद्धा करायचं आहे जेवढं होईल तेवढं। महिलांनी आज सुट्टी देखील घेतली, त्यांना काय संदेश द्याल? ज्यांनी घेतले त्यांचं काही इमर्जन्सी असेल, काही असेल ते आता आम्हाला माहिती नाही, पण जेवढं होईल तेवढं आम्ही आज महिलांसाठीच म्हणजे आज पूर्ण म्हणजे मॉर्निंग शिफ्ट असते आमची ती, प्लस इव्हिनिंग शिफ्ट आणि नाईट शिफ्टला आमच्या सगळ्या महिलाच असणार आहेत सर्व पॅसेंजरला सेवा देण्यासाठी। खरं तर आपण बघतो ज्या ठिकाणी चेकिंग केली जाते त्या ठिकाणी देखील महिला आहेत। कुठे भीती वगैरे मनात असते की नाही? नाही, एवढी भीती नाही। आता त्यांना सवय झाली आहे मेट्रो लाईनमध्ये, तर ते पूर्ण स्वतःची जबाबदारी त्यांना माहिती आहे कसं हँडल करायचं, काय करायचं आहे ते। अजून काही सजावट वगैरे काही करण्यात येणार आहे का या मेट्रो रेल्वे स्थानकात? ते बलूनचं डेकोरेशन करणार आहे, परत त्याच्यानंतर जेव्हा स्टाफसाठी केक कटिंग वगैरे करणार आहे जागतिक महिला दिनानिमित्त, आणि हे जे रांगोळी काढली आहे ती। खरं तर स्त्री शक्ती ही नारी शक्ती सर्वात महत्त्वाची मानली जाते। तर महिलांना आणि आपण देखील एका रेल्वे स्थानकात काम करताय, तर काय संदेश द्याल आपण महिला दिनाचं औचित्य साधून? महिला आता कुठेही कमी पडत नाही, तर त्यांनी कुठेही स्वतःला कमजोर समजलं नाही पाहिजे। जेवढं होईल तेवढं स्वतःला प्रूफ केलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे। असं कुठेही असं समजलं नाही पाहिजे की मी आता एकटी स्त्री आहे तर कुठे जाणार, कसं काय करणार, हे कुठेही मनामध्ये न धरता आज स्त्री सगळ्या गोष्टीमध्ये पुढे गेली आहे। आता तुम्ही इथे स्टेशन कंट्रोलर जी सुद्धा आहे ती सुद्धा एक लेडीजच आहे, मी एक सुद्धा स्टेशन सुपरवायझर आहे आणि हा माझा सगळा स्टाफ आहे। सगळ्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या लेडीज ज्या आहेत त्यांनी स्वतःला प्रूफ केले म्हणून त्या आज त्या डेझिग्नेशनला येऊन पोचल्यात। असं नाही की फक्त जेंट्सच त्या डेझिग्नेशनला आहेत, लेडीजसुद्धा त्यांच्या बरोबरीने आज पुढे आलेले आहेत तेवढ्या। सरकारने महिलांसाठी काय विशेष कायदे वगैरे काय काढले पाहिजे का सुरक्षेच्या दृष्टिकोनाने? असं तर काय, जे आता थोडंफार कुठे बलात्कार वगैरे झालेत त्याच्यावरती जर मला असं वाटतं की ॲटलिस्ट लगेचच्या लगेच ॲक्शन घेतली तर ते खूप जास्त बेटर पडेल। ते कुठेही म्हणजे ते तेवढं लगेच त्यांचा रिस्पॉन्स भेटत नाही। म्हणजे आता जेवढे काही प्रकरण झाले मध्ये बदलापूरपासून जे सुरुवात झाले स्त्री हत्याचार जे झाले, तर त्याच्यावरती लगेच रिस्पॉन्स तेवढा आला नव्हता की त्यांना लगेच शिक्षा वगैरे झाली नाही असं मला वाटतं। तर तेवढा अजून कायदा आपला कठोर व्हायला पाहिजे असं मला वाटतं त्या दृष्टीने। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत या होत्या महिला सुपरवायझर CSMT रेल्वे मेट्रो स्थानकाचे। यांचं असं म्हणणं आहे की सर्व महिलांनी मेहनत केली पाहिजे आणि सर्वांनी पुढे गेलं पाहिजे अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।